नमस्कार, मी श्रद्धा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. बघूयात आजच्या सविस्तर बातम्या. जालना शहरात फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींविरुद्ध वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील विविध भागात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 24 बुलेट स्वारांवर कारवाई करण्यात आली असून या कारवाईत 29,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहरातील शांतता भंग करणाऱ्या फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या बुलेट स्वारांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिले होते. त्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेने 8 दिवसाची विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली. जालना शहरात फटाक्यासारख्या मोठ्या आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान तब्बल 24 बुलेट मोटरसायकलींवर कारवाई करण्यात आली असून संबंधित वाहनधारकांकडून 29,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या आदेशानुसार करण्यात आली. शहरातील विविध भागात 8 दिवस ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. कारवाई दरम्यान 30 वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्याने त्यांना तात्काळ वाहन सोडण्यात आले, तर उर्वरित 19 वाहनधारकांकडे कागदपत्रांचा अभाव असल्याने तपासणीनंतर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक किरण कनबर यांनी एकट्यानेच 8 बुलेट स्वारांवर कारवाई केली. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक चातुरे यांच्या सहकार्याने पार पडली. शहरात शांतता आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने राबवण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे. बुलेट दुचाकी स्वारांवर कारवाई केलेली आहे. एकूण काय कारवाई आहे, कशा प्रकारची दंड आकारण्यात गेले? आज रोजी आपल्या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बन्सल सर, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री आयुष नोपानी सर, जालना उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार आदेशानुसार आज रोजी संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये जे मॉडिफाय केलेले बुलेट सायलेन्सर आहे, फटाके फोडून जनतेला त्रास होतो आणि त्या बुलेटवर काही नंबर, बनावट नंबर किंवा फॅन्सी नंबर प्लेट आहे, अशा बुलेटवर कारवाई करण्यासंबंधाने विशेष मोहिमेचं आयोजन आज जिल्ह्याभरात करण्यात आलेलं आहे. त्यानुसार शहर वाहतुकी शाखेचे सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी शहरामध्ये अशा बुलेटचा शोध घेतला असता आम्हाला 24 बुलेट अशा मिळून आलेल्या आहेत की ज्या बुलेटमध्ये एक तर सायलेन्सरमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन केलेलं आहे किंवा नंबर प्लेटमध्ये फॅन्सी नंबर प्लेट लावलेला आहे किंवा इतर त्यामध्ये बनावटीकरण केलेलं आहे. अशा सर्व 24 वाहनं आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्यांचं व्हेरिफिकेशन करतोय. त्यांनी ज्याप्रमाणे गुन्हा केला असेल त्याप्रमाणे त्यांच्यावर दंड आकारण्याची चालू आहे. सगळ्यांना किती दंड आकारला जाणार आहे आणि तक्रार वगैरे कोणी दाखल करणार आहे? यामध्ये तक्रार सरकारतर्फे आम्ही स्वतः पोलीस अंमलदार आम्ही सरकारतर्फे फिर्यादी होत असतो आणि दंड ज्याप्रमाणे त्यामध्ये त्रुटी असेल त्याप्रमाणे दंडाची रक्कम वाढत असते. तर काही नेत्याचा तुम्हाला दबाव आलेला आहे गाड्या सोडण्यासाठी? नाही, कोणाचाही माझ्यावर दबाव वगैरे आलेला नाही. कायदेशीररित्या कामकाज सुरू आहे, त्यामध्ये कोणाचा त्यामध्ये इंटरफेअर नाही. तर आपण स्वतः आता पाहणी केली, खूपच कर्कश आवाज आहे, तर याच्यावर काय असं कठोर असं निर्बंधवर किंवा काय असं त्या कारवाई करणार असते जेणेकरून हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण असतात हे असतात खूपच त्रास होतो? येस, बरोबर आहे. या मॉडिफाय केलेल्या सायलेन्सरमुळे जो आवाज, फटाक्याचा आवाज येतो, ते सायलेन्सर आपण या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे आणि त्यानुसार आपण कारवाई करत आहोत. नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर पहिल्यांदाच अस्तित्वात आलेल्या जालना शहर महानगरपालिकेत 41 जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता खेचून आणली. जालना महापालिकेकडेच महापौर पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गाला सुटलं असून भाजपकडे या प्रवर्गातील विजयी झालेल्या 4 महिला नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्ही स्थानिक नेते बसून 4ही जणांची नावे वरिष्ठ नेत्यांकडे पाठवू. त्यानंतर जे नाव येईल त्यावर आम्ही शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली. शिवाय उद्या दुपारपर्यंत गटनेता देखील निवडला जाणार असल्याचं गोरंट्याल यांनी सांगितलं. त्यामुळे जालना महापालिकेत महापौर पद कोणत्या महिलेच्या वाट्याला जाणार आहे याची उत्सुकता जालना शहरवासियांना लाभली आहे. जागा काय वाटतात आणि हे सगळी म्हणजे तुमची समर्थक दिसतात, हे सगळी काय भावना आहे तुमच्या? नाही, भारतीय जनता पार्टीचे जे 41 कॉर्पोरेटर निवडून आले त्यापैकी 4 सक्षम महिला आमच्याकडे आहे. एक वंदना मगरे आहे, ॲडव्होकेट रीमा खरात आहे, मिसेस कुरिल आहे आणि श्रद्धा साळवे. हे 4
कॅपेबल लोक आहे. आणि सन्माननीय दानवे साहेब, रावसाहेबजी, लोणीकर साहेब, नारायणजी कुचे, मी, भास्कर आबा, आम्ही चारही डिसाईड करून हे चारही नाव वरती पाठवणार आहे. आणि वरतून जे नाव येईल त्याला शिक्कामोर्तब करणार आहे. त्यातल्या त्यात म्हणजे पक्षाचं काय हे आहे धोरण, म्हणजे की ह्या 4 नावापैकी कोण जास्त नाही, असं ते काही ते असं काही? त्यावर आम्ही काही भाष्य करणार नाही. कारण हे बघा, एक लक्षात ठेवा, यात कॉम्पिटिशन म्हणजे असं काही नाही आहे. जे वरतून जे येणार आणि वरतून जे ज्यांना वाटत असेल वरिष्ठांना, ते निश्चित करणार आहे. पहिल्यांदाच महानगरपालिका आणि त्यावरती महिला आहे, मग अर्थात तुमच्या नेत्यांच्या पण काही वेगळ्या अपेक्षा असतील समजा, जसं की आपण- नाही 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 हां. नाही, आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एकजूट आहे. बरं. आमची चारांची तयारी होईल आणि त्याच्यावरती आम्ही वरती पाठवणार. हो, पण विकासाच्या बाबतीतली काही धोरणं आहेत आपल्या हो, विकास पक्षाची, आहे. तुमची खास करून? हो हो, नाही माझी नाही, सर्वांची आम्ही चौघही एकत्रित बसून विकासाचे काम करणार आहे. आणि महापौर जो असेल ते पार्टी जे डिसाईड करेल ते फायनल. साधारणतः कधी प्रक्रिया पूर्ण, तुम्ही कधी नावं पाठवणार वरतून? मला उद्या आमचं बैठक घेणार आहे. गट नेता निवडायचे, गट तयार करून औरंगाबादच्या कमिशन ऑफिसला द्यायचं आहे. त्याच्यानंतर मला वाटतं की कॉर्पोरेशनचं इलेक्शन हा एकंदरीत 30 तारखेला लागेल. कारण 6 दिवस लागतात त्याला, माझ्या माहितीने, आय डोंट नो एक्झॅक्टली, पण 30 तारीख लागतात कॉर्पोरेशन. 30ला जालन्याचा महापौर डिक्लेअर होईल. बरं, उद्यापर्यंत गटनेता निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल. 100% त्यात काय. आता मित्रपक्ष किंवा विरोधकांना पालिकेच्या कामकाजात कसं स्थान असेल? मी तर नेहमी सांगतो की बाबा ठीक आहे, इलेक्शनपर्यंत आपण लढू, आणि इलेक्शन नंतर जेव्हा खुर्चीवर बसतो तेव्हा राजधर्म असतो, आणि राजधर्म सर्वाला घेऊन चालावं लागतं. ते शिवसेना असेल, काँग्रेस असेल, किंवा MM असेल, किंवा अपक्ष असेल, आम्ही सर्वांना तर मदत करू. तसं काही नाही की असं नाही की आम्ही बसलो आणि तुम्हाला इनजस्टिस करणार, तसं काही होणार नाही. नवनिर्वाचित नगरसेवकांना तुम्ही काय सल्ला देणार? कारण बऱ्याचदा अनेक जे चेहरे आहेत ते पहिल्यांदाच महापालिकेत आहेत. हां, ठीक आहे. काही मला वाटतं की 15 की 16 लोक रिपीट झाले, बाकी नवीन आहे. आमच्या पार्टीच्या वतीनं सांगतो मी, काल आमच्या पार्टी मिटिंगला सांगितलं की नवनिर्वाचित आणि जुने यांना एक शिबिर द्या 1-2 दिवस, की सभागृहामध्ये तुम्ही कोणते मुद्दे उपस्थित करायचे, नगरपालिकेचे नगरसेवकाचं बिहेवियर कसं राहिलं पाहिजे, अधिकारीशी कसं बोललं पाहिजे, हे आम्ही बोलणार आहे. आणि सन्मान्य कलेक्टरला काल माझी बोलणं झालं होतं, ते पण बोललं आम्ही गव्हर्नमेंटच्या लेवलवर ते पण प्रशिक्षण देण्याची तयारी त्यांची आहे. बरं, जालनेकरांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, एक हाती सत्ता तुमच्या हातात दिलेली आहे. पहिल्यांदा कोणत्या कामाला प्राधान्य असेल तुमचं शहरातल्या? हे बघा, मी या अगोदर सांगितलं, पिण्याचं पाणी आम्ही रोज करू, आणि जे कचरा पडतो डेली त्याचंही आम्ही विल्हेवाट कसं करायचं, आणि त्याचं कोयला तयार करायचं ते करू. मुकट जनावरांचा प्रश्न आहे, 3-4 जे प्रश्न आपण प्राधान्याने करणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. जालना जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जालना येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करताना आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की जालना विधानसभा मतदारसंघात आपण केलेली विकास कामे प्रभावीपणे जनतेसमोर मांडावीत. प्रत्येक कार्यकर्त्याने गावोगावी, वाडी वस्तीवर जाऊन जनतेशी थेट संवाद साधावा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. या बैठकीस शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर, संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर, जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, दलित आघाडी प्रमुख भास्कर मगरे, तालुका प्रमुख भगवान अंबोरे तसेच शिवसेना आणि युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी अधिक वेगाने झाली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त जालना शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना संपर्क कार्यालय, भाग्यनगर, जुना जालना येथे आयोजित हा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात आणि जनसहभागात पार पडला.
या रक्तदान शिबिराला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक युवती तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रक्तदान म्हणजे जीवनदान या प्रेरणादायी संदेशासह शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण अभिवादन केले. या कार्यक्रमास शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यासह शिवसेनेचे जिल्हा, शहर आणि तालुकास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा गौरव करत समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. रक्तदान शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले. यासोबतच जालना बातमीपत्रात इथेच थांबूयात. तुम्ही बघत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.